तर शेणवे येथे तहसीलदारांच्या हस्ते विविध दाखले वाटप अभियान संपन्न झाले। तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे दाखले या ठिकाणी देण्यात आलेत आणि विविध शासकीय योजनांची इत्थंभूत माहिती या ठिकाणी जनसामान्यांना देण्यात आली। यावेळी शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं आपल्यामध्ये बदल घडवू शकतो आणि योजनांची माहिती घेऊ शकतो याबद्दल सखोल ज्ञान देण्यात आलं। आपला जो तालुका आहे तो आदिवासी बहुल तालुका आहे। कातकरी वस्ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही ज्यावेळेस सर्वे केला असं लक्षात आलं की 3 ते 3.5 हजार कातकरी व्यक्ती असे आहेत, कुटुंब असे आहेत की त्यांना आणखी आधार कार्डच नाही आणि त्या माध्यमातून आपण इथे जे ग्रामसेवक असतील त्यांना आपण एक नमुना दिलेला आहे आणि तो नमुना सर्व सरपंच असतील, ग्रामसेवक असतील यांनी कातकरी व्यक्तींचा तो नमुना 2 प्रतीमध्ये येणाऱ्या 4 ते 5 दिवसात तुम्ही तहसील कार्यालयात पाठवायचा। त्याच्यावरती मी व्हिडिओ आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्याची मी स्वतः सह्या घेऊन तो नमुना पुन्हा ग्रामसेवकांकडे दिला जाईल आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आपण त्या भागामध्ये आधार कॅम्प आयोजित करणार आहोत आणि जेणेकरून जे काही उर्वरित लोक आहेत त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी आधारचा लाभ मिळेल। दुसरी गोष्ट आपण 2 ते 3 या ठिकाणी आधार कार्ड लावलेले आहे। जे 18 वर्षाच्या वरती व्यक्ती असतील त्यांच्या आधार कार्ड मध्ये जर काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करून भेटेल। 18 वर्षाच्या खालचे छोटे मुलं असतील त्यांच्याकडे जन्माचा पुरावा असेल त्याचं नवीन आधार कार्ड या ठिकाणी काढलं जाईल आणि सर्व कृषी विभागाच्या योजना आहेत। त्यानंतर भूमी अभिलेखच्या ठिकाणी स्टॉल आहे, सीडीपीओचा स्टॉल आहे। ज्या योजना आपल्याला आज लाभ घ्यायला येणं शक्य आहे ते आज घ्यायचा। या व्यतिरिक्त ई-केवायसी असेल, पीएम किसानची ई-केवायसी असेल, फार्मर आयडी हा एक मोठी समस्या आपल्याकडे आहे। कृषीच्या वेगवेगळ्या योजना असतील, सर्व शासकीय योजना जर शेतकऱ्यांना घ्यायच्या असतील तर आपल्याला फार्मर आयडी काढणं बंधनकारक आहे। त्या ठिकाणी फार्मर आयडी काढून दिला जाणार आहे। अशा विविध योजना एकाच छताखाली आणून त्याला जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। मला अपेक्षा आहे की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि सांगायला आनंद होतो की हा कॅम्प 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेवटचा जो लाभार्थी आहे त्याचं समाधान